वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उत्तर मध्य मुंबईमधनं वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। काँग्रेस या वेळेला जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे, त्यामुळे कोण नेते काँग्रेसचे मुंबईमध्ये सहभागी होतात हे पाहणं आज महत्त्वाचं असेल। कारण वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच एकूणच काँग्रेसमधनं आपल्याला नाराजीचा सूर उमटल्याचं चित्र बघायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे कोणकोणते नेते आज या वेळेला दिसणार हे बघायचं। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। मुंबईतनं प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत। अजय, वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। त्यांच्या उमेदवारीनंतर पक्षामधनं मोठी नाराजी समोर आलेली होती आणि या पार्श्वभूमीवरती आता कोण दिसणार, कशी तयारी असणार, किती मोठे शक्ती प्रदर्शन असणार याकडे अर्थातच लक्ष लागलं। गुरु, जसं तू म्हणालास की कोण उमेदवाराच्या अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेसमधून उभं राहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। कारण की वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक नाराजीचे सूर जे ते काँग्रेसमधून येताना पाहायला मिळाले। ते कालपर्यंत जे ते बैठकींचे सत्र नसीम खान यांनी भरवलं होतं की दिल्लीत ही नाराजी कळवली गेली होती। स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर आज थेट वर्षा गायकवाड जे आहेत त्या उमेदवारी अर्ज भरायला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जे ते पोहोचणार आहेत। 11 वाजता ह्या सगळ्या रोड शोला किंवा मग प्रचार यात्रेला जी ती सुरुवात करणार आणि त्यांच्यासाठी मोठी गर्दी जमवण्याचं काम जे ते उत्तर मध्य मुंबईतले इतर पदाधिकारी कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात। मुंबई काँग्रेसपदी सुद्धा वर्षा गायकवाड यांची वर्णी लागल्यानंतर नाराजी दाखवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उत्तर मध्य मुंबईतून घोषित केलं त्याच्यानंतर थेट अल्पसंख्याक समुदायाचे नेते म्हणून ओळख असलेले नसीम खान यांनी नाराजीचा सूर धरला होता। दिल्लीत त्यांची नाराजी कळवली होती। काल बैठक घेतली, कालही नाराज असल्याचं समोर आलं होतं। दिल्लीत त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी करण्याची तयारी सुद्धा नसीम खान यांच्याकडून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केला होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज वर्षा गायकवाड जे ते उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षा गायकवाड यंदा उद्धव ठाकरे यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लढत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यंदा वर्षा गायकवाडला मतदान करणार आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे काँग्रेसला पहिल्या वेळेस शिवसेनेचं हक्काचं मतदान होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून कोण नेते असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंचे महत्त्वाचे नेते म्हणून अनिल परब ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनिल परब आज उपस्थित असण्याची शक्यता जी वर्तवली जाते। तर दुसरीकडे काँग्रेसमधून त्या ठिकाणातून जर पाहिलं तर भाई जगताप वांद्रे परिसरात राहतात, नसीम खान जरीमरी परिसरात राहतात आणि इतर जे नेते ते उपस्थित राहणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की कालच्या बैठकीत नसीम खान सोबत भाई जगताप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे भाई जगताप नेमक्या आता कोणाच्या गटात आहे, वर्षा गायकवाडच्या? अजय, आपल्याला हे बघावं लागेल की आजच्या दिवशी या नारागी नाट्यावरती पडदा पडतो की नारागी नाट्याचा नवा अंक सुरू होतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।